श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या भक्तिमय चॅनलमध्ये। आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनलला तुमचा मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार। असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो, तुमचे सर्व स्वप्न लवकरच पूर्ण होवो। आपल्या स्वामीची कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो ही स्वामी चरणी प्रार्थना करतो। चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश। बाळांनो, आम्ही जाणतो की सध्या तुमच्या आयुष्यामध्ये ज्या अडचणी आलेल्या आहेत, जे संकटे आलेले आहेत, त्यामुळे तुम्ही खूप दुःखी आहात। तुमच्या मनासारखं काहीच घडत नाही, यामुळे तुम्ही खूप उदास झालेले आहात। पुढे काहीच होऊ शकत नाही असा विचार तुमच्या मनामध्ये येऊन तुम्ही नकारात्मकतेच्या दरीमध्ये खोलवर उतरलेला आहात। पण बाळांनो, आमच्या योजनावर आमच्यावर कधीच तुम्ही शंका घेऊ नका, ज्याचा आमच्यावर पूर्ण विश्वास असतो। जे आम्हाला ओळखतात ते केव्हाही आमच्यावर शंका घेत नाहीत, आणि जे आमच्यावर शंका घेतात त्यांनी आम्हाला कधीच ओळखले नसते। त्यामुळे बाळा, तू तुझा संयम सोडू नकोस। ही परिस्थिती देखील लवकरच बदलणार, त्यामुळे तू काळजी करू नकोस। जिथे प्रामाणिक विश्वास असते, असीम भक्ती असते, त्याच्या पाठीशी आम्ही उभे असतो, हे लक्षात ठेवा। बाळांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्याच्या जवळ खूप पर्याय असतात त्यांना कधीच कोणाची भावनाची कदर नसते, कारण त्यांच्याजवळ तुमच्या व्यतिरिक्त खूप पर्याय असतात। त्यामुळे ते कधीही तुम्हाला प्रेम करत नाही, तुम्हाला आदर सन्मान देत नाही। कधीच कोणाचाही पर्याय बोलू नका। जो व्यक्ती तुमची मनापासून प्रामाणिकपणे कधीच होऊ शकला नाही, ज्या व्यक्तीने नेहमी सतत तुम्हाला फसवत राहिलेली आहे, अशी व्यक्ती केव्हाही कोणाचाही होऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा। बाळांनो, तुमची निष्ठा भक्ती ती प्रामाणिक ठेवा की उशीर का होईना, पण तुमच्या सेवेचे, तुमच्या प्रयत्नाचे फळ निश्चितच तुम्हाला मिळेल। तुम्ही केलेली कोणतीही सेवा हे कधीच वाया जात नाही। आज ना उद्या त्या तुमच्या सेवेचे फळ हे तुम्हाला मिळतच असते। त्यामुळे बाळा, तू आमची जी काही मनोभावे सेवा केलेला होतास, ती सेवा आम्ही स्वीकार केलेली आहे। त्यामुळे तुझ्या त्या सेवेचे फळ तुला लवकरच मिळणार। जर एकदा तुमच्या सेवेचे फळ मिळायला उशीर होत असेल, तुमची ती मनातील इच्छा जर पूर्ण होण्यासाठी उशीर होत असेल, तर नाराज होऊ नका, कारण प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी त्या गोष्टीची एक वेळ निश्चित असते। ज्या वेळेस ती वेळ येते त्यावेळेस ती गोष्टही नक्कीच घडत असते। त्यामुळे तुमच्या इच्छेचे अजून वेळ झालेली नाही, म्हणून ती पूर्ण होण्यासाठी एवढा वेळ लागत आहे, हे त्यावेळेस तुम्ही समजून घ्या। पण कधीच दुःखी होऊ नका। तुमची इच्छा जर खरंच प्रामाणिक असेल, त्यात कोणाचंही नुकसान जर नसेल, तर ती तुमची इच्छा, तुमचं स्वप्न वेळ का लागेना ते पूर्ण होणार। त्यामुळे तुम्ही नाराज होऊ नका, विश्वास ठेवा आणि संयम ठेवा आणि सकारात्मक विचार करा, त्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही। तुम्ही नेहमी आनंदी राहाल। बाळांनो, तुमच्याकडे जे आहे, ज्या गोष्टी तुम्हाला मिळाले आहेत, त्या गोष्टीकडे तुम्ही कधीच पाहत नाही, त्या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करता, आणि ज्या गोष्टी तुमच्याकडे नाही त्या गोष्टीकडे पूर्ण लक्ष देऊन तुम्ही नेहमी दुःखी राहत असता, नेहमी तक्रारी करत असतात। बाळांनो, ज्या गोष्टी तुम्हाला मिळालेली आहे, जसे जीवन तुम्ही आज जगता, तुमच्यासाठी ते नवीन जगणे हे कोणाचे तरी स्वप्न आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे जे तुमच्याकडे नाही याकडे लक्ष देऊन दुःखी होण्यापेक्षा तुमच्याकडे आहे त्याकडे पाहून सुखी राहा, समाधानी राहा। बाळांनो, घाबरू नका, ही तुमची आई आहे, नेहमी तुमच्या सोबत आहे, आणि ही आई तुम्हाला कधीच काहीच कमी पडू देणार नाही। विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनासारखंच घडणार।
तुझा तुझ्या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नको. बाळांनो, ज्यावेळेस तुमच्या जीवनात खूप मोठमोठे धक्के तुम्हाला बसूनसुद्धा तुम्ही पडत नसाल तर त्यावेळी लक्षात घ्या की आम्ही तुमचा हात घट पकडून ठेवलेला आहे. आम्ही ज्याचा हात एकदा धरतो त्याचा हात आम्ही कधीच सोडत नाही. भले एखाद्या वेळेस तुम्ही जर आमच्यावर अविश्वास दाखवला, आमच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न जर कधी तुम्ही केला तरी कधीच आम्ही तुमचा हात सोडत नाही. त्यामुळे बाळा, आता जरी तुला तुझ्या जीवनात खूप कष्ट, खूप मेहनत करावे जरी लागत असले, तुझ्या त्या मेहनतीचे, तुझ्या कष्टाचे फळ तुला तुझ्या मनासारखे जरी सध्या तुला मिळत नसेल तरी तू कधीच हार मानू नकोस. आहे तिथेच कधी थांबू नकोस. सतत प्रयत्न करत राहा. असे प्रामाणिकपणे मेहनत करत राहा आणि तुझी ही मेहनत आम्ही पाहत आहोत. आत्ता थोड्या अंतरावर तुझे यश, तुझे वाट पाहत आहे. तुला तुझ्या मेहनतीचे, तुझ्या कष्टाचे फळ मिळण्याची वेळ जवळ येत आहे. त्यामुळे आता तू थांबू नकोस. आमच्यावर आणि तुझ्या स्वतःवर पुन्हा विश्वास ठेव. आजपर्यंत तुम्ही खूप संयम ठेवलेला आहे. आता आणि थोडा संयम बाळगा. यश तुमच्या पदरात लवकरच पडणार आहे. आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहे. तू घाबरू नकोस. फक्त मनापासून प्रयत्न कर. सगळे तुझ्या मनासारखे घडणार. बाळानो, मातीचा दिवासुद्धा रात्रभर अंधाराशी लढतो. मग तुम्ही तर आमचे भक्त आहात. एवढी मोठी ब्रह्मांड शक्ती तुमच्या सोबत आहे. या ब्रह्मांड नायकाची तुम्ही मुले आहात. मग या अडचणींना, या संकटांना पाहून तुम्ही का घाबरत आहात? बाळांनो, घाबरू नका. जितके तुम्ही घाबराल तेवढे तुम्ही पराजित होण्याची शक्यता वाढत असते. कारण भीतीमुळे लढण्याची ताकद कमी होते. तुमच्या स्वतःवरचा आणि आमच्यावरचा विश्वास देखील कमी होत असतो. त्यामुळे घाबरू नका, भिवू नका. संकटाच्या डोळ्यात डोळे घालून त्याचा धिटाने सामना करा. मग बघा, ते संकट तुमच्यातील शक्ती पाहून, तुमचा धीटपणा पाहून, तुमचा आत्मविश्वास पाहून कसे कायमचे दूर पळते. बाळांनो, परिस्थिती कशी का असेना, कधीच आमच्यावरचा विश्वास आणि मुख्य म्हणजे तुमचा स्वतःवरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका. विजय तुमचाच होणार. घाबरू नका. आमचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. आमचे आशीर्वाद नेहमी तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत मार्ग दाखवत राहील. तुमचे नेहमी रक्षण करत राहील. विश्वास ठेवा, सर्व काही चांगलेच होणार. बाळा, तुझे जर आमच्यावर खरेच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होणार. भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कुणाचे तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे आपले स्वामीचे संदेश दररोज ऐकण्यासाठी भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग सर्वांनी आनंदी राहा. आपली आणि इतरांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.